नेक्स्ट पॉइंट आहे इंटरनल एनर्जी. एव्हरी सबस्टन्स इज असोसिएटेड विथ ए डेफिनाइट अमाऊंट ऑफ एनर्जी. प्रत्येक सबस्टन्सला स्वतःची अशी डेफिनाइट अमाऊंट ऑफ एनर्जी असते. धिस एनर्जी stored in a substance is internal energy denoted by capital U. ही जी एनर्जी आहे त्या सबस्टन्स मध्ये स्टोअर झालेली त्याला इंटरनल एनर्जी म्हणतात. त्याच्यासाठी नोटेशन वापरतात कॅपिटल यू. द इंटरनल एनर्जी ऑफ ए सिस्टम इज मेड अप ऑफ कायनेटिक अँड पोटेन्शियल एनर्जीज ऑफ इंडिव्हिज्युअल पार्टिकल्स ऑफ द सिस्टम. कुठल्याही सिस्टमची इंटरनल एनर्जी म्हणजे त्या सिस्टम मध्ये जे काही इंडिव्हिज्युअल पार्टिकल्स आहेत त्यांच्या कायनेटिक प्लस पोटेन्शियल एनर्जीची समेशन असते. डेल्टा यू म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी, ती या फॉर्म्युलानं फाइंड आउट करतात. इंटरनल एनर्जी नुसतं यू डायरेक्ट ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ इंटरनल एनर्जी इट कॅनॉट बी डिटरमाइंड, ही तुम्ही फाइंड आउट करू शकत नाही. मात्र चेंज इन इंटरनल एनर्जी हे तुम्ही फाइंड आउट करू शकता. डेल्टा यू इक्वल टू U2 फायनल इंटरनल एनर्जी मायनस इनिशियल इंटरनल एनर्जी. U1 U2 आर द इनिशियल अँड फायनल स्टेट्सच्या इंटरनल एनर्जीज कन्सिडर केलेल्या आहेत. U इज अ स्टेट फंक्शन अँड एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. इंटरनल एनर्जी ही स्टेट फंक्शन आहे, याचा अर्थ ते इनिशियल स्टेट फायनल स्टेट या स्टेटवरती अवलंबून राहील. शिवाय ती एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे, म्हणजे अमाऊंट ऑफ सबस्टन्स वाढला तर इंटरनल एनर्जी सुद्धा वाढते. त्याच्यानंतरचा पॉइंट आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. इम्पॉर्टंट. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स इज सिम्पली द कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. लक्षात ठेवा, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स म्हणजेच काय आहे? कन्झर्वेशन ऑफ एनर्जीशी रिलेटेड लॉ आहे. अकॉर्डिंग टू धिस लॉ total energy of a system and surroundings remains constant when system changes from an initial state to final state. सिस्टम इनिशियल स्टेट मधून फायनल स्टेट मध्ये जाते तरी सुद्धा सिस्टमची टोटल एनर्जी, सराउंडिंग प्लस सिस्टम या दोघांची टोटल एनर्जी नेहमी कॉन्स्टंट राहते. हे एक स्टेटमेंट झालं. धिस लॉ इज स्टेटेड इन डिफरंट वेज ॲज फॉलोज. आणखीन काही त्याचे स्टेटमेंट्स आहेत. पहिलं, एनर्जी ऑफ द युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट. दुसरं, टोटल इंटरनल एनर्जी ऑफ अन आयसोलेटेड सिस्टम इज कॉन्स्टंट. आणि तिसरं स्टेटमेंट, एनर्जी इज नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड. एनर्जी तुम्ही क्रिएट करू शकत नाही, डिस्ट्रॉय करू शकत नाही, अँड कॅन ओनली बी कन्व्हर्टेड फ्रॉम इट्स वन फॉर्म टू अनदर फॉर्म. त्याच्या पुढचा पॉइंट आहे फॉर्म्युलेशन ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. आता जो फर्स्ट लॉ आपण सांगितला त्याच्यासाठी फॉर्म्युला तयार करायचा आहे. काय कन्सिडर केले बघा. ॲझ्युम दॅट क्यू इज हीट सप्लाइड टू द सिस्टम अँड डब्ल्यू वर्क डन ऑन द सिस्टम बाय द सराउंडिंग्स. बघा काय काय केले. हीट एनर्जी त्याला सप्लाय केले आणि सिस्टम वरती वर्क डन केलेलं आहे. work done on the system by the surroundings, it is a W. Heat supplied is a Q. The internal energy of the system would increase. अशा परिस्थितीमध्ये इंटरनल एनर्जी वाढली. So this increase in internal energy of system is equal to sum of quantity of heat supplied to the system अँड अमाऊंट ऑफ वर्क डन ऑन द सिस्टम. ह्या ज्या दोन गोष्टी आहेत क्यू आणि डब्ल्यू. एक तर त्याला आपण हीट एनर्जी सप्लाय केली म्हणजे त्याचं टेम्परेचर वाढेल, इंटरनल एनर्जी वाढेल. शिवाय वर्क त्या सिस्टम वरती केलेलं आहे म्हणजे ते वर्क डन पण तुम्हाला त्या ठिकाणी त्याच्यात ऍड करावं लागेल. देअरफॉर डेल्टा यू इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. हे लक्षात ठेवा. फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये हितच बदल आहे. फिजिक्स मध्ये फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचं इक्वेशन असं आहे. हे फिजिक्स मधलं आहे, हे केमिस्ट्रीतलं आहे. केमिस्ट्रीतलं केमिस्ट्रीत लिहायचं, फिजिक्स मधलं फिजिक्स मध्ये लिहायचं.
मग याच्यामध्ये डेल्टा यू या इक्वेशन मध्ये जे आहे इट इज अन इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टम फॉर इन्फायनाइटली स्मॉल चेंजेस. इक्वेशन तेच आहे, हे होतं इक्वेशन. तर व्हेरी स्मॉल चेंजेस असतील तर डी चा वापर करा, डेरिव्हेटिव्ह डी यू इक्वल टू डी क्यू प्लस डी डब्ल्यू. त्याच्यानंतर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स फॉर व्हेरियस प्रोसेसेस. इथून पुढे थोडासा इम्पॉर्टंट सेक्शन सुरू होईल, कारण ह्यांचे डिफरन्सेस विचारतात. दोन प्रोसेसेस सांगतात, त्याच्यातला डिफरन्स विचारतात, त्याच्यामध्ये हे सगळे पॉइंट्स तुम्हाला वापरावे लागतील. पहिली प्रोसेस आपण बघितलेली होती आयसोथर्मल प्रोसेस. टेम्परेचर कॉन्स्टंट असतं, मग इंटरनल एनर्जी सुद्धा कॉन्स्टंट राहील, कारण इंटरनल एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर आहे. जर टेम्परेचर कॉन्स्टंट तर इंटरनल एनर्जी कॉन्स्टंट. जर इंटरनल एनर्जी कॉन्स्टंट असेल तर चेंज इन इंटरनल एनर्जी झिरो होणार. मग डेल्टा यू जर झिरो झालं तर या इक्वेशन मध्ये ते वापरा, म्हणजेच काय होणार, क्यू प्लस डब्ल्यू इक्वल टू झिरो होणार. त्याच्यावरून डब्ल्यू इक्वल टू मायनस क्यू लिहू शकताय, क्यू इक्वल टू मायनस डब्ल्यू पण लिहू शकताय. आता याच्यात काय सांगितलं बघा, दस हीट ऍब्सॉर्ब्ड बाय द सिस्टम इज एंटायरली युज्ड फॉर डुईंग वर्क ऑन द सराउंडिंग. मग अशा परिस्थितीमध्ये जी काही हीट एनर्जी ऍब्सॉर्ब होईल त्याच्यामध्ये सिस्टम सराउंडिंग वरती वर्क डन करेल. लक्षात ठेवा ते, वेन वर्क इज डन ऑन द सिस्टम बाय द सराउंडिंग heat is released. When work is done on the system by the surroundings, it नको, ज्या वेळेला सराउंडिंग कडून सिस्टम वरती वर्क डन होईल त्यावेळेला काय होईल, हीट एनर्जी रिलीज केली जाईल. लक्षात ठेवा, पुढे प्रॉब्लेम सोडवताना वगैरे किंवा डिफरन्सेस लिहिताना आपल्याला हे वापरावं लागेल. त्याच्या पुढे आहे अडियाबॅटिक प्रोसेस. अडियाबॅटिक प्रोसेस मध्ये क्यू इक्वल टू झिरो असतो. देर इज नो एक्सचेंज ऑफ हीट बिटवीन सिस्टम अँड इट्स सराउंडिंग. आपलं इक्वेशन काय आहे, डेल्टा यू इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू आहे, बरोबर. त्याच्यात क्यू इक्वल टू झिरो जर तुम्ही घेतलं तर डेल्टा यू इक्वल टू डब्ल्यू येणार. इथं मायनस डेल्टा यू इक्वल टू मायनस डब्ल्यू दिलं, डेल्टा यू इक्वल टू डब्ल्यू लिहिलं तरी चालते. दस an increase in internal energy of a system is due to work done on it. ज्या वेळेला तुम्ही सिस्टम वरती वर्क डन कराल त्यावेळेला त्याचं टेम्परेचर वाढतं, इंटरनल एनर्जी वाढते. इफ वर्क इज डन बाय द सिस्टम ऑन द सराउंडिंग, ज्यावेळेला सिस्टम सराउंडिंग वरती वर्क डन करेल त्यावेळेला त्याचं टेम्परेचर डिक्रीज होतं, इंटरनल एनर्जी सुद्धा डिक्रीज होते. त्याच्या पुढचा पॉइंट आहे आयसोकोरिक प्रोसेस. आता आयसोकोरिक प्रोसेस म्हणजे व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहणार. व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहत असेल तर डेल्टा व्ही इक्वल टू झिरो होणार, चेंज इन व्हॉल्यूम तो झिरो होणार. मग वर्कडनचा काय फॉर्म्युला आहे, वर्कडन इक्वल टू असा फॉर्म्युला आहे मायनस पी ई एक्स टी इंटू डेल्टा व्ही. ते आपण व्हेरीफाय केले, ही व्हॅल्यू इथं वापरा या वर्कडनच्या ठिकाणी, इक्वेशन असं होईल. पण व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे त्यामुळे डेल्टा व्ही झिरो होणार. डेल्टा व्ही जर झिरो झालं तर ही पूर्ण टर्म झिरो होईल. मग तशा परिस्थितीमध्ये डेल्टा यू इक्वल टू काय येणार, क्यू. फक्त व्ही लिहिले इंडिकेट करण्यासाठी की व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. त्यामुळं आयसोकोरिक प्रोसेसमध्ये डेल्टा यू इक्वल टू क्यू येते. आणि हे पण पक्क लक्षात ठेवा की व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल तर वर्कडन झिरो येतं, हे कायमचं परमनंटली लक्षात ठेवून टाक. त्याच्या पुढे आहे आयसोबेरिक प्रोसेस. आयसोबेरिक प्रोसेस युजुअली द केमिकल रिएक्शन्स आर कॅरिड आउट इन ओपन कंटेनर्स अंडर कॉन्स्टंट ऍटमॉस्फेरिक प्रेशर. ज्या केमिकल रिएक्शन्स ओपन व्हेसल, ओपन कंटेनर्स मध्ये कॅरी आउट केल्या जातात, दे आर कॅरिड आउट ऍट कॉन्स्टंट ऍटमॉस्फेरिक प्रेशर. तिथलं प्रेशर कॉन्स्टंट आहे असं कन्सिडर केलं जातं, त्याला आयसोबेरिक प्रोसेस असं म्हणतात. मग याच्यामध्ये प्रेशर कॉन्स्टंट राहते, व्हॉल्यूम चेंज होऊ शकतो, म्हणजे डेल्टा व्ही नॉट इक्वल टू झिरो असेल. मग तिथे इक्वेशन हे असेल, हे आपलं फर्स्ट लॉ.
त्याच्यामध्ये डब्ल्यूच्या ठिकाणी हे वापरा -PEXT इंटू डेल्टा व्ही, याच्यावरून QP इक्वल टू असेल, त्याला फक्त पलीकडे पाठवा, ते इकडे आल्यानंतर ऍड होईल, इक्वेशन असेल. त्यामुळे पहिलं बेसिक इक्वेशन लक्षात ठेवा, नंतर त्या प्रोसेसमध्ये गेल्यानंतर काय बदल होतो ते बघा, त्या पद्धतीनं चेंजेस करून घ्या. नेक्स्ट पॉइंट आहे एन्थाल्पी. त्याच्यासाठी नोटेशन H, आणखीन एक नवीन कन्सेप्ट. एन्थाल्पी ऑफ ए सिस्टम इज अ सम ऑफ इंटरनल एनर्जी ऑफ ए सिस्टम अँड द एनर्जी इक्विव्हॅलंट टू प्रेशर व्हॉल्यूम टाइप ऑफ वर्क. मग इंटरनल एनर्जी साठी लिहा U, प्रेशर व्हॉल्यूम टाइप ऑफ वर्क डन साठी लिहा PV, या दोघांची बेरीज म्हणजे एन्थाल्पी. याच्यातले इंटरनल एनर्जीची ऍब्सोल्यूट व्हॅल्यू आपण डिटरमाइन करू शकत नाही, त्यामुळं एन्थाल्पीचे ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ती पण डिटरमाइन करता येणार नाही, पण डेल्टा H तुम्ही काढू शकता. मग डेल्टा H जर तुम्ही H च्या ठिकाणी डेल्टा H घेतलं, त्याला आता बघू आपण पुढं लिहून टाका, आता विषय निघालाय तर लिहून टाकू. डेल्टा H इक्वल टू इथं डेल्टा U घ्या प्लस P इंटू डेल्टा व्ही. आपण प्रेशर कॉन्स्टंट ठेवणार आहे त्या ठिकाणी, कारण मोस्टली बऱ्यापैकी रिएक्शन्स ह्या आयसोबेरिक ऍट कॉन्स्टंट ऍटमॉस्फेरिक प्रेशरच कॅरी आउट केल्या जातात, त्यामुळे हे रिलेशन या पद्धतीनं चेंज होईल. चेंज इन एन्थाल्पी तुम्हाला काढायचा आहे, तो नेहमीप्रमाणेच H2 मायनस H1, where H1 and H2 are the enthalpies of initial and final states respectively. त्याच्याही पुढे जाऊया, आता बघूया काय काय कन्सिडर करायचं आहे. बघा, इनिशियल व्हॅल्यूज H1 इक्वल टू U1 प्लस P1 V1, फायनल स्टेट H2 इक्वल टू U2 प्लस P2 V2, डेल्टा H म्हणजे H2 मायनस H1, बघा हे H2 मायनस हे H1, त्याच्यातल्या इंटरनल एनर्जीच्या टर्म एकत्र केल्या, प्रेशर मी कॉन्स्टंट कन्सिडर करणार आहे, त्या दोघांना एकत्र घेतलेलं आहे इथं, ठीक आहे. मग डेल्टा H ते इकडे घेतलेलं आहे, U2 मायनस U1 म्हणजे डेल्टा U, P2 V2 मायनस P1 V1 म्हणजे डेल्टा PV, ठीक आहे. मग आता इथं आपण प्रेशर कॉन्स्टंट कन्सिडर करणार आहे P, त्यामुळे हे इक्वेशन काय होईल बघा बरं, इथं डेल्टा PV आहे, त्याला तुम्ही PV2 मायनस PV1 असं कन्सिडर करू शकताय. त्याच्यातून P कॉमन घ्या म्हणजे येणार V2 मायनस V1, म्हणजेच P इंटू डेल्टा V होणार, इथं लिहिलेलं आहे. इफ प्रेशर इनसाइड अँड आउटसाइड इज सेम, एक्सटर्नल प्रेशर इक्वल टू कॅपिटल P, यूज इक्वेशन, हे पहिलं इक्वेशन मगाशी आपण लिहून ठेवले बघा एका ठिकाणी, याच्यामध्ये तुम्ही हे असं घेऊ शकता, फक्त PEXT च्या ऐवजी P घेतलेलं आहे, दुसरं काय केलेलं नाही त्याच्यात. मग तुम्ही जर व्यवस्थित जर बघितलं तर हे इक्वेशन 3 बघा आणि इक्वेशन 4 यांचे RHS सेम आहेत, LHS सेम होतील, म्हणजेच डेल्टा H इक्वल टू QP. याच्यात हे कन्क्लुजन लक्षात ठेवा, द चेंज इन एन्थाल्पी ऑफ अ सिस्टम इज इक्वल टू हीट ट्रान्सफर्ड फ्रॉम इट ऍट कॉन्स्टंट प्रेशर. चेंज इन एन्थाल्पी म्हणजेच काय असतं, हीट एनर्जी ट्रान्सफर्ड ऍट कॉन्स्टंट प्रेशर. मग एन्थाल्पी आणि QP हे स्टेट फंक्शन्स आहेत, दे डिपेंड अपॉन इनिशियल अँड फायनल स्टेट्स. त्यांच्यामध्ये जो पाथ आहे, पाथ वरती डिपेंडंट नाही, त्यांना स्टेट फंक्शन्स म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर आहे रिलेशनशिप बिटवीन डेल्टा H अँड डेल्टा U फॉर केमिकल रिएक्शन. आता यांच्यातलं परत रिलेशन आपल्याला पुढे कन्सिडर करायचं आहे. ऍट कॉन्स्टंट प्रेशर हे रिलेशन माहिती आहे आपल्याला. पुढे बघा काय काय सांगितलंय, फॉर रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग सॉलिड्स अँड लिक्विड्स, ज्या रिएक्शन मध्ये सॉलिड आणि लिक्विड आहेत, डेल्टा U इज युजली व्हेरी स्मॉल. Solids or liquids do not show volume change with change of pressure. जर रिएक्शन्स मध्ये सॉलिड आणि लिक्विड असतील तर तिथं
व्हॉल्यूम मध्ये काही फारसे चेंजेस होत नाहीत. त्यामुळे हा डेल्टा यू व्हेरी स्मॉल असतो किंवा हे तुम्ही काढून टाकू शकताय. तशा परिस्थितीत तुम्ही डायरेक्ट डेल्टा एच इक्वल टू डेल्टा यू लिहू शकताय. मात्र जर गॅसेस असतील तर मग मात्र डेल्टा व्ही ला तुम्ही निग्लेक्ट करू शकत नाही. मग आपलं इक्वेशन पूर्ण घ्यावं लागेल. त्याच्यातलं डेल्टा व्ही म्हणजे हे असं घ्यावं लागेल. ह्या पी न आत मल्टिप्लाय करतोय म्हणजे इक्वेशन असेल बघा पी व्ही टू मायनस पी व्ही वन हे असेल. बाकी सगळं तसंच आहे. व्ही वन इनिशियल व्हॉल्यूम आहे. व्ही टू प्रोडक्ट म्हणजे फायनल प्रोडक्ट जे मिळतील त्यांचा व्हॉल्यूम आहे. ह्यानी काय म्हटले व्ही वन इज द व्हॉल्यूम ऑफ गॅसियस फेज रिएक्टन्स. व्ही टू इज द व्हॉल्यूम ऑफ गॅसियस फेज प्रोडक्ट्स. आपलं इक्वेशन काय पी व्ही इक्वल टू एन आर टी. मग पी व्ही वन इक्वल टू एन वन आर टी येणार. पी व्ही टू इक्वल टू एन टू आर टू येणार. आता या दोघांची वजाबाकी करायची. इथं ती वजाबाकी घेतलेली आहे. डायरेक्ट वापरलेच ह्याच्यात तुम्ही. हे होतं तुमचं पी व्ही टू मायनस पी व्ही वन एन टू आर टी मायनस एन वन आर टी. याच्यातून आर टी कॉमन घ्या हे असेल. मग एन टू मायनस एन वन म्हणजेच डेल्टा एन आणि जी लिहिलेलं आहे फॉर गॅसियस. जे प्रोडक्ट्स आणि रिएक्टन्ट्स जे गॅसियस स्टेटमध्ये आहेत त्यांनाच घ्यायचं आहे फक्त. सॉलिड आणि लिक्विड मध्ये जर कोण असतील तर त्यांचे नंबर ऑफ मोल्स घ्यायचे नाहीत. वेअर डेल्टा एन जी इज अ डिफरन्स बिटवीन number of moles of products and those of reactants in gaseous state only. फक्त गॅसियस स्टेट मध्ये जे आहेत तेच घ्यायचे. बाकीचं कोणाला त्याच्यामध्ये घ्यायचं नाही. Q is not a state function whereas QV and QP are the state functions. हे लक्षात ठेवा. नुसतं Q जर म्हटलं तर हे पाथ फंक्शन आहे. पण QP आणि QV हे जर तुम्ही घेतलं तर ते मात्र स्टेट फंक्शन्स आहे. दिस इज द हीट एनर्जी ऍट कॉन्स्टंट प्रेशर. दिस इज ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आणि ही कॉमन हीट एनर्जी आहे. त्याला कॉन्स्टंट प्रेशर कॉन्स्टंट व्हॉल्यूम असं काही त्याला नाहीये. त्यामुळे हे जरा माहिती असू दे. त्याच्या पुढे जाऊया आता. वर्क डन इन केमिकल रिएक्शन ते जरा बघूया. नेक्स्ट पॉइंट work done in chemical reaction. Work done by system at constant temperature and pressure is given by. हा फॉर्म्युला आहे वर्क डन साठी. याच्यामधलं एक्सटर्नल प्रेशर म्हणजेच आपण गॅसचं प्रेशर कॅपिटल पी कन्सिडर करणार आहे. त्यामुळे फॉर्म्युला असा होईल डेल्टा व्ही म्हणजेच व्ही टू मायनस व्ही वन मायनस पी नाथ मल्टिप्लाय करून घ्या मायनस पी व्ही टू प्लस पी व्ही वन हे असेल. त्याच्यानंतर याच्यामध्ये पी व्ही इक्वल टू एन आर टी वापरा. पी व्ही वन इक्वल टू एन वन आर टी. पी व्ही टू इक्वल टू एन टू आर टी असं घेतलेलं आहे. मग हे वर्कडन जे इथं आपण लिहिलेलं आहे याच्यामध्ये पी व्ही टू म्हणजे एन टू आर टी ते वापरलं. पी व्ही वन म्हणजे एन वन आर टी वापरलेलं आहे. आणि याच्यामधून आर टी कॉमन घ्या. शिवाय मायनस साईन कॉमन घ्या. म्हणजे काय होणार जे मायनस आहे एन टू ते प्लस होईल आणि जे प्लस एन वन आहे ते मायनस होईल. चिन्ह बदलावे लागते. एन टू मायनस एन वन त्यालाच घ्यायचं डेल्टा एन जी. वर्कडन साठी जसं तुमचा हा फॉर्म्युला आहे त्याच्या ठिकाणी तुम्ही हे पण वापरू शकता. हे या पद्धतीने इथं काय केलेलं आहे तयार केलेलं आहे. अबोव इक्वेशन गिव्स वर्क डन बाय सिस्टम इन केमिकल रिएक्शन्स. केमिकल रिएक्शन्स मध्ये जे वर्कडन आहे केमिकल रिएक्शन साठी तुम्ही डायरेक्ट वर्कडन काढू शकताय. द साइन ऑफ डब्ल्यू डिपेंड्स ऑन डेल्टा व्ही. चेंज इन व्हॉल्यूम कसा आहे त्याच्यानुसार त्या वर्कडनची व्हॅल्यू अवलंबून राहील. आता इथं बघा डेल्टा एन जी आहे. इफ एन टू इज ग्रेटर दॅन एन वन मग डेल्टा एन जी काय होणार हे लक्षात ठेवा. डेल्टा एन जी म्हणजे काय आहे एन टू मायनस एन वन आहे.
आणि जर N2 ची व्हॅल्यू जास्त असेल तर डेल्टा NG प्लस येणार. त्यामुळं हा फॉर्म्युल्यामध्ये ही जी व्हॅल्यू आहे डेल्टा NG ची, मी इकडे लिहितोय थोडस, जास्तच गोंधळ झालाय आता असेल. मग डेल्टा NG ची व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह असेल तर प्लस इंटू मायनस हे मायनसच राहणार, वर्कडन निगेटिव्ह येणार. वर्कडन निगेटिव्ह याचा अर्थ वर्क इज डन बाय द सिस्टम. अशा परिस्थितीमध्ये वर्क सिस्टम कडून वर्कडन केलं जाईल सराउंडिंग वरती. हे जर समजा N2 लेस दॅन N1 असेल तर डेल्टा NG निगेटिव्ह होणार. हे मायनस हे पुढं मायनस आहे त्यामुळे वर्कडन पॉझिटिव्ह होणार. वर्क इज डन ऑन द सिस्टम. अशा परिस्थितीत तुम्हाला कॉम्प्रेशन झालेलं बघायला मिळेल. इफ N2 इक्वल टू N1, जर हे इक्वल असेल तर डेल्टा NG झिरो होणार, चेंज इन नंबर ऑफ मोल्स. साहजिकच वर्कडन पण काय होणार, झिरो होणार. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकताय नो PV वर्क इज डन व्हेन नंबर ऑफ मोल्स ऑफ रिएक्टन्स अँड प्रोडक्ट्स आर इक्वल. नंबर ऑफ मोल्स ऑफ रिएक्टन्स आणि प्रोडक्ट्स जर इक्वल असतील तर वर्कडन झिरो असेल. त्याच्या पुढचा पॉइंट आहे एन्थाल्पीज ऑफ फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन. फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन याचा अर्थ एका फेज मधून दुसऱ्या फेज मध्ये त्या ठिकाणी जे सबस्टन्सेस असतील, रिएक्टन्स असतील ते कन्व्हर्ट होतील. अशा परिस्थितीमध्ये एन्थाल्पी चेंज काय काय असेल. पहिलं सांगितलेलं आहे एन्थाल्पी ऑफ फेज ट्रान्झिशन. सो इन फेज ट्रान्झिशन one phase of a substance is converted into another at constant temperature and pressure without a change in chemical composition. फेज ट्रान्झिशन मध्ये फक्त फेज बदलेल, सॉलिडचं लिक्विड, लिक्विडचं गॅसियस स्टेटमध्ये कोणत्याही प्रकारे त्याच्यात केमिकल कंपोजिशन मध्ये बदल होणार नाही, केमिकल रिएक्शन घडणार नाही, फक्त फिजिकल चेंज असेल. टेम्परेचर कॉन्स्टंट असेल, प्रेशर पण कॉन्स्टंट असेल. बघा एन्थाल्पी ऑफ फेज ट्रान्झिशन, त्याच्यातली फर्स्ट एन्थाल्पी, एन्थाल्पी ऑफ फ्युजन. फ्युजनचा अर्थ आहे सॉलिडचं कन्व्हर्शन लिक्विड मध्ये होणं. म्हणजे काय केलेलं आहे आपण, एन्थाल्पी साठी डेल्टा H म्हणजे चेंज इन एन्थाल्पी असं दाखवतो. आता जी काही प्रोसेस असेल त्याचं थोडस नोटेशन त्या ठिकाणी तुम्हाला ऍड करावं लागेल. तेव्हा एन्थाल्पी ऑफ फ्युजन हे असं लिहायचं आहे. FUS वापरले तुम्ही. डेफिनेशन बघा, एन्थाल्पी चेंज दॅट ऑकर्स when one mole of a solid is converted into liquid without a change in temperature at constant pressure is enthalpy of fusion. म्हणजे काय करायचं आहे, 1 मोल ऑफ सॉलिड घ्यायचं आहे, त्याचं कन्व्हर्शन लिक्विड मध्ये करायचं, टेम्परेचर चेंज होता कामा नये. याचा अर्थ असा आहे की तुम्ही मेल्टिंग पॉइंट पर्यंत त्याच्या पोहोचायचं आहे. आणि मेल्टिंग पॉइंटला एकदा तुम्ही पोहोचलात की तो मेल्टिंग पॉइंट कॉन्स्टंट ठेवून त्याला हीट एनर्जी द्यायची आहे, हे समजून घ्या. प्रेशर सुद्धा तिथं कॉन्स्टंट ठेवायचं आहे. जो काही एन्थाल्पी चेंज तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळेल, जी काय व्हॅल्यू असेल त्याला एन्थाल्पी ऑफ फ्युजन असं म्हणतात. व्हॅल्यूज कुठल्याही पाठ करायच्या नाहीत. इथं काय केलेलं आहे बघा, वॉटर सॉलिड फॉर्मॅटमध्ये म्हणजे आईस आहे, याचं कन्व्हर्शन लिक्विड मध्ये केलंय. When 1 mole of solid ice melts at 0 degree centigrade and 1 atmospheric pressure, change in enthalpy is 6.01 kilojoule. अशा परिस्थितीत चेंज इन एन्थाल्पी एवढा आहे. सेम अमाउंट ऑफ हीट इज ऍब्सॉर्ब्ड बाय आईस ड्युरिंग द मेल्टिंग. मग एवढीच हीट एनर्जी ते आईस काय करतं, ऍब्सॉर्ब करतं आणि त्याचं कन्व्हर्शन लिक्विड वॉटर मध्ये होतं. ए रिव्हर्स ऑफ फ्युजन इज फ्रीजिंग ऑफ सॉलिड. त्याचं रिव्हर्स म्हणजे तिथं लिक्विडचं कन्व्हर्शन सॉलिड मध्ये होणार. मग व्हॅल्यू जेवढीच असेल तेवढीच हीट एनर्जी बाहेर टाकली जाईल. इथं बघा कसं लिहिलेलं आहे, डेल्टा फ्रीज लिहिलेलं आहे. व्हॅल्यू तीच आहे, फक्त हीट एनर्जी बाहेर टाकली जाणार त्यामुळे मायनस आहे.
सो हीट इज इव्हॉल्व्ड इन धिस प्रोसेस. सेम व्हॅल्यू प्रोसिजर अपोजिट केली की डेल्टा एच ची व्हॅल्यू ती तेवढी फक्त तुम्ही काय करायची आहे, बदलायची आहे. त्याचा पुढचा पॉइंट आहे, पुढची एन्थाल्पी आहे एन्थाल्पी ऑफ व्हेपरायझेशन, VAP लिहिलेलं आहे. So it is the enthalpy change accompanying the vaporization of 1 mole of a liquid without changing its temperature at constant pressure. लिक्विडचं कन्व्हर्शन गॅसियस स्टेट मध्ये करायचं आहे. लिक्विडचं कन्व्हर्शन त्याच्या व्हेपरच्या स्टेट्स मध्ये करायचं आहे. मग इथं H2O लिक्विड सांगितलंय, त्याचं कन्व्हर्शन गॅसियस स्टेट मध्ये केलेलं आहे. टेम्परेचर 100 डिग्री सेंटीग्रेड त्याचा बॉइलिंग पॉइंट असेल तो. त्यामुळे एकदा बॉइलिंग पॉइंट तुमचा तिथं पोहोचला की त्या पर्टिक्युलर टेम्परेचरला 1 मोल ऑफ वॉटरचं कन्व्हर्शन गॅसियस स्टेटमध्ये करायचं आहे. त्याच्यासाठी द्यावी लागणारी हीट एनर्जी, त्याला म्हणायचं एन्थाल्पी ऑफ व्हेपरायझेशन. हीच व्हॅल्यू जर टेम्परेचर बदललं तर इथं व्हॅल्यू पण बदलते. बघा, मी आधीही सांगितलेलं आहे, कोणत्याही व्हॅल्यूज पाठ करायच्या नाहीत, बेसिक गोष्टी लक्षात ठेवा. व्हेपरायझेशन मध्ये लिक्विडचं कन्व्हर्शन व्हेपर्स मध्ये किंवा गॅसियस स्टेट मध्ये होतं. Thus, when 1 mole of water is vaporized at 1 atmospheric pressure, the enthalpy change is plus 40 kilojoule at 100 degrees centigrade, plus 44 kilojoule at 25 degrees centigrade. On the other hand, कंडेन्सेशन टू व्हेपर, आता कंडेन्सेशन करायचं म्हणजे गॅसियस स्टेट मध्ये आहे त्याचं लिक्विड मध्ये घ्यायचं, ही रिएक्शन अशी. मग कुठलाही तुम्ही 100 डिग्री सेंटीग्रेड घेताय, साधारण तेवढीच हीट एनर्जी या ठिकाणी बाहेर टाकली जाईल. कंडेन्सेशनसाठी CON असं लिहिलेलं आहे. त्यामुळं नोटेशन बघा, शिवाय तिथं काय नेमका चेंज होणार आहे ते पण लक्षात घ्या, कारण हे चेंजेस इम्पॉर्टंट आहेत, त्यांची नावं महत्वाची आहेत. नेक्स्ट टाइप आहे एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन. सब्लिमेशन साठी SUB वापरलेलं आहे. सब्लिमेशन मध्ये सॉलिडचं कन्व्हर्शन डायरेक्ट गॅसियस स्टेट मध्ये होतं, त्याला सब्लिमेशन असं म्हणतात. इट इज द एन्थाल्पी चेंज फॉर कन्व्हर्शन ऑफ 1 मोल ऑफ सॉलिड डायरेक्टली इनटू व्हेपर ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर. तर इथं 1 मोल ऑफ सॉलिडचं कन्व्हर्शन डायरेक्टली व्हेपर किंवा गॅसियस स्टेटमध्ये होतं, त्याला सब्लिमेशन, एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन म्हणतात, एन्थाल्पी चेंज. मग सॉलिडचं कन्व्हर्शन आईस मधून डायरेक्ट गॅसियस स्टेटमध्ये केलेलं आहे, ही तिथली व्हॅल्यू आहे. द कन्व्हर्शन ऑफ सॉलिड टू व्हेपर ऑकर्स इन 1 or 2 steps. फर्स्ट, melting of solid into liquid and second its vaporization. तुम्ही याच्यामध्ये 2 प्रकारे ही प्रोसेस कंप्लीट करू शकताय. पहिल्यांदा फ्युजन घडवून आणा, म्हणजे सॉलिडचं कन्व्हर्शन कशामध्ये होईल, लिक्विडमध्ये होईल. त्यानंतर व्हेपरायझेशन घडवून आणा, त्याच्यानंतर लिक्विडचं कन्व्हर्शन गॅसियस स्टेटमध्ये होईल. आणि सब्लिमेशन मध्ये काय होतं, डायरेक्ट सॉलिडचं कन्व्हर्शन गॅसियस स्टेटमध्ये होतं. मग त्यांनी काय केलेलं आहे की ह्या सगळ्या स्टेप्स मधल्या एन्थाल्पी चेंजेस त्यांनी काढून बघितलेल्या आहेत. मग बघा, पहिलं आहे सॉलिड टू लिक्विड, म्हणजे हे झालं फ्युजन, त्याची व्हॅल्यू एवढी आहे. त्याच्यानंतर लिक्विड टू गॅसियस स्टेट, ते झालं व्हेपरायझेशन, त्याची व्हॅल्यू एवढी आहे. ह्या 2 प्रोसेसेस इथं दाखवलेल्या आहेत. हे पहिलं आहे फ्युजन, इथून इथंपर्यंत आहे ते. त्याच्यानंतर आहे व्हेपरायझेशन, ते इथून इथंपर्यंत आहे. मग त्यांच्या व्हॅल्यूज तयार आहेत. आणि नंतर डायरेक्ट सॉलिडचं कन्व्हर्शन गॅसियस स्टेटमध्ये, ते इथे घेतलंय, पण त्याची व्हॅल्यू एवढी येते. मग या दोघांची जर तुम्ही बेरीज केली 6.01 आणि काय आहे ते 45.07, या दोघांची तुम्ही बेरीज केलीत तर बरोबर ही तेवढीच व्हॅल्यू येते.
म्हणून तुम्ही त्याच्यावरून कन्क्लुजन असं काढू शकता, हे जे सब्लिमेशनचं चेंज इन एन्थाल्पी आहे, इट इज इक्वल टू फ्युजनची एन्थाल्पी आणि व्हेपरायझेशनची एन्थाल्पी यांची समेशन आहे. बघा लक्षात येते का? हे सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी एक छोटासा ग्राफ त्यांनी काढून ते कम्प्लीट केलेलं आहे. त्याच्या पुढचा पॉइंट आहे एन्थाल्पी फॉर द ॲटॉमिक ऑर मॉलिक्युलर चेंज. आता हे फिजिकल ट्रान्झिशन किंवा फेज ट्रान्झिशनचं संपलंय. आता एन्थाल्पी फॉर ॲटॉमिक ऑर मॉलिक्युलर चेंजेस, त्याच्यामध्ये पहिला आहे एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन. त्याला फक्त मध्ये आयॉन लिहायचं आहे. इट इज द एन्थाल्पी चेंज accompanying the removal of an electron from one mole of gaseous atom. कोणत्याही इलेमेंटचा 1 मोल कन्सिडर करायचा आहे, त्याच्यातून इलेक्ट्रॉन बाहेर काढायचा आहे. एक इलेक्ट्रॉन बाहेर काढण्याची जी प्रोसेस असेल त्याच्यामध्ये होणारा एन्थाल्पी चेंज. इथं सोडियम दाखवलेला आहे गॅसियस स्टेटमध्ये, त्याच्यातून एक इलेक्ट्रॉन बाहेर काढलेला आहे, त्याचं कन्व्हर्शन Na+ मध्ये होणार. इथलं एन्थाल्पी चेंज ती एवढी व्हॅल्यू. द इक्वेशन सिग्निफाईज व्हेन 1 मोल ऑफ गॅस फेज atomic sodium is ionized to gas phase Na+ ions, the enthalpy change is the same amount of heat would be required to ionize 1 mole of sodium atoms. एवढी हीट एनर्जी लागेल सोडियमच्या 1 मोल ऑफ ॲटम्सला आयोनायझेशन करण्यासाठी, एवढी हीट एनर्जी लागते. त्याच्यानंतरची कन्सेप्ट आहे इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. तर आता इथे इलेक्ट्रॉन घेतला जाईल, ऍक्सेप्ट केला जाईल. इट गिव्स द एन्थाल्पी चेंज when 1 mole of gas phase atoms of an element accept electron to form gaseous anion. याच्यामध्ये काय आहे, 1 मोल ऑफ गॅसियस फेज ॲटम्स आहेत, ते काय करतात, इलेक्ट्रॉन्स ऍक्सेप्ट करतात आणि अशा परिस्थितीमध्ये होणारा एन्थाल्पी चेंज, त्याला तुम्ही इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी म्हटलेलं आहे, ही त्याची व्हॅल्यू. मग क्लोरीनसाठी इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी एवढी आहे. मी परत एकदा सांगतोय, कोणत्याही व्हॅल्यूज पाठ करायच्या नाहीत. ती ठराविक एखाद दुसरी ज्या वेळेला महत्वाची व्हॅल्यू येईल त्यावेळेला माझं मी बरोबर सांगेन, एवढे करा आणि कशासाठी करा ते पण तुम्हाला सांगेन. तोपर्यंत व्हॅल्यूज कुठल्याही पाठ करू नका. डेफिनेशन्स पाठ करा, प्रोसेस समजून घ्या, कशाला काय नोटेशन वापरले ते समजून घ्या. नेक्स्ट पॉइंट आहे एन्थाल्पी ऑफ ॲटमायझेशन. नोटेशन वापरायचं आहे ATOM, ॲटम. The enthalpy change accompanying the dissociation of 1 mole of gaseous substance into atoms is the enthalpy of atomization. तर कुठलाही 1 मोल ऑफ गॅसियस सबस्टन्स घ्या, त्याचं कन्व्हर्शन त्याच्या ॲटम्स मध्ये झालं पाहिजे. या प्रोसेसमध्ये होणारा एन्थाल्पी चेंज, त्याला एन्थाल्पी ऑफ ॲटमायझेशन असं म्हणायचं आहे. इथं क्लोरीनचं त्यांनी दाखवलेलं आहे. Cl2 चं कन्व्हर्शन क्लोरीन सेपरेट ॲटम्स मध्ये झालेलं आहे. CH4 चं कन्व्हर्शन 1 कार्बन आणि 4 हायड्रोजन असं सेपरेट झालेलं आहे. व्हॅल्यूज पुढे दिलेल्या आहेत. त्याच्या पुढे आहे एन्थाल्पी ऑफ सोल्युशन. इथं SOLN त्यांनी वापरले. Enthalpy of solution is the enthalpy change in a process when 1 mole of substance is dissolved in specified amount of solvent. याच्यामध्ये काय आहे, ही एन्थाल्पी चेंज आहे ज्या वेळेला एखाद्या सबस्टन्सचा 1 मोल हा स्पेसिफिक अमाऊंट ऑफ सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह केला जातो, या प्रोसेसमध्ये होणारा एन्थाल्पी चेंज. फॉर एक्झाम्पल सोडियम क्लोराईड घेतली त्यांनी NaCl, त्याला वॉटरमध्ये ऍड केलेलं आहे. तिथलं एन्थाल्पी ऑफ सोल्युशनची जी व्हॅल्यू आहे ती एवढी आहे. पुढे बघा काय त्याचं थोडंसं एक्सप्लेनेशन त्यांनी दिलेलं आहे.
एन्थाल्पी ऑफ सोल्युशन ऍट इनफायनाइट डायल्युशन. तर इनफायनाइट डायल्युशन जर केलं, इज द एन्थाल्पी चेंज when 1 mole of substance is dissolved in infinite amount of solvent. स्पेसिफाईड अमाऊंट ऑफ सॉल्व्हंट असेल तर ते एन्थाल्पी ऑफ सोल्युशन असं म्हटलेलं आहे. ते ठराविकच डायल्युशन त्या ठिकाणी असेल. मात्र जर सॉल्व्हंटचं प्रमाण इनफायनाइट अमाऊंट असेल तर एन्थाल्पी ऑफ सोल्युशन ऍट इनफायनाइट डायल्युशन असं त्याला म्हटलेलं आहे. वाढवल्यात काही गोष्टी थोड्याशा बघा. नाउ ॲन आयोनिक कंपाऊंड डिझॉल्व्स इन वॉटर इन 2 स्टेप्स. जेव्हा एखादा आयोनिक कंपाऊंड वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतो त्याच्यामध्ये त्यांनी 2 स्टेप्स सांगितलेल्या आहेत. त्याच्यात 2 स्टेप्स आहेत. त्यातली फर्स्ट स्टेप बघा. आयॉन्स आर सेपरेटेड फ्रॉम द मॉलिक्यूल. त्या मॉलिक्यूल मधून आयॉन्सचं सेपरेशन होईल m प्लस x मायनस. एन्थाल्पी चेंज फॉर धिस स्टेप इज क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी विच इज ऑलवेज पॉझिटिव्ह. या रिएक्शन साठी जो काही चेंज होणार आहे त्याला म्हणतात क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी. म्हणजे क्रिस्टल फॉर्म होताना जेवढी हीट एनर्जी बाहेर टाकली जाते तेवढीच हीट एनर्जी ते ऍब्सॉर्ब करतं. त्यामुळे ही व्हॅल्यू नेहमी पॉझिटिव्ह असते. हे लक्षात ठेवा, क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी. आता जे काही आयॉन्स त्याच्यातून बाहेर पडलेले आहेत त्यांचं हायड्रेशन होतं. नाउ द आयॉन्स आर हायड्रेटेड विथ वॉटर मॉलिक्युल्स सराउंडिंग देम. त्यांच्या सगळ्या बाजूने वॉटर मॉलिक्युल्स येतात आणि त्या पर्टिक्युलर आयॉन्सचं हायड्रेशन होतं. त्याच्यातला जो कॅटायन आहे त्याचं हायड्रेशन होऊन असा कंपाऊंड तयार होतो. जो एनायन आहे त्याचंही हायड्रेशन होऊन या पद्धतीनं त्याचा मोठा आयॉन तयार होतो. या प्रकारचं एक्झाम्पल तुम्हाला 11वी मध्ये आहे बघा. मग ते बहुतेक स्टेट्स ऑफ मॅटर या प्रकरणामध्ये NaCl चं त्यांनी दाखवलेलं आहे. सोडियमला Na+ला सराउंडिंग असे 6 वॉटर मॉलिक्यूल काहीतरी दाखवलेले आहेत बघा. बघून घ्या डायग्राम. ते सेम हीच प्रोसेस आहे. एन्थाल्पी चेंज फॉर धिस स्टेप इज ऑलवेज निगेटिव्ह. या प्रोसेस साठी मात्र किंवा या ज्या 2 स्टेप्स दाखवलेल्या आहेत इथं मात्र एन्थाल्पी चेंज निगेटिव्ह असतो अँड इज कॉल्ड ॲज एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन. यालाच एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन असं पण म्हणतात. सो एन्थाल्पी ऑफ सोल्युशन इज सम ऑफ क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी अँड एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन. या दोनही प्रकारच्या एन्थाल्पीची समेशन म्हणजे एन्थाल्पी ऑफ सोल्युशन मिळते. त्यामुळे हे इक्वेशन त्यांनी असं लिहिलेलं आहे. इथं सोल्युशनची एन्थाल्पी ही क्रिस्टल लॅटिस आणि ही हायड्रेशनची एन्थाल्पी. NaCl साठी क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी एवढी आहे, हायड्रेशनची एन्थाल्पी एवढी आहे. त्यामुळे एन्थाल्पी ऑफ सोल्युशन या दोघांची बेरीज करायची आहे. चिन्हासहित बेरीज केली की ह्याचा आन्सर 4 किलो जूल पर मोल. व्हॅल्यूज कोणत्याही पाठ करायच्या नाहीत. नेक्स्ट पॉइंट, थर्मोकेमिस्ट्री. Thermochemistry deals with enthalpy changes in chemical reactions. केमिकल रिएक्शन्स मध्ये जे काही एन्थाल्पी चेंजेस होतात त्यांचा अभ्यास थर्मोकेमिस्ट्री करतं. एन्थाल्पी ऑफ ए केमिकल रिएक्शन, फक्त नोटेशन इथं स्मॉल r वापरतात. ही एक त्यांनी रिएक्शन इथं कन्सिडर केलेली आहे. A, B हे 2 रिएक्टंट्स आहेत. त्यांचे नंबर ऑफ मोल्स स्मॉल a स्मॉल b. कॅपिटल C कॅपिटल D हे तयार होणारे प्रोडक्ट्स आहेत. त्यांचे नंबर ऑफ मोल्स स्मॉल c आणि स्मॉल d. द एन्थाल्पी चेंज फॉर द रिएक्शन इज. हा एन्थाल्पी चेंज या पद्धतीने आहे. मग काय घ्यायचं त्याच्यामध्ये, पहिल्यांदा प्रोडक्ट्सच्या एन्थाल्पीज घ्यायच्या, त्यांना त्यांच्या नंबर ऑफ मोल्सनं मल्टिप्लाय करायचं, मायनस रिएक्टंट्सची एन्थाल्पी सेम त्याच पद्धतीने घ्यायची.
मग याचा फॉर्म्युला डायरेक्ट तुम्ही असं लिहू शकता, समेशन ऑफ एच फॉर प्रोडक्ट मायनस समेशन ऑफ एन्थाल्पी म्हणा त्याला फॉर रिएक्टन्स. लक्षात ठेवा, द एन्थाल्पी ऑफ ए केमिकल रिएक्शन इज द डिफरन्स बिटवीन सम ऑफ एन्थाल्पीज ऑफ प्रोडक्ट्स अँड दॅट ऑफ रिएक्टन्स विथ each substance in a definite physical state. हे पुढचं महत्वाचं मला जे इथं दिसत नाही ते आता याच्यात आहे. प्रत्येक सबस्टन्स हा रिएक्शन मध्ये सांगितलेल्या फिजिकल स्टेट मध्ये पाहिजे, प्रेझेंट पाहिजे, अँड देअर अमाउंट्स ऑर मोल्स बीइंग रिप्रेझेंटेड बाय द कोइफिशियंट्स इन द बॅलन्स्ड इक्वेशन ऑफ द रिएक्शन. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हे इक्वेशन बॅलन्स्ड पाहिजे. त्याच्यामध्ये ज्या फिजिकल स्टेट्स आहेत ते पाहिजे, त्याच्यामध्ये जे नंबर ऑफ मोल्स इंडिकेट केलेले आहेत तेवढे नंबर ऑफ मोल्स तिथे प्रेझेंट पाहिजेत. मग अशा परिस्थितीमध्ये सम ऑफ एन्थाल्पीज ऑफ प्रोडक्ट्स मायनस सम ऑफ एन्थाल्पीज ऑफ रिएक्टन्ट्स याला म्हणतात एन्थाल्पी ऑफ केमिकल रिएक्शन. आता त्या फॉर्म्युल्यावरून एक्सोथर्मिक अँड एंडोथर्मिक रिएक्शन्स यांचे डेफिनेशन बघायचे. जर समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ प्रोडक्ट्स ही जर समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ रिएक्टन्ट्स पेक्षा जर जास्त असेल तर प्रोडक्ट्सच्या एन्थाल्पीच्या समेशन मधून आपण रिएक्टन्ट्सच्या एन्थाल्पीची समेशन सबट्रॅक्ट करतो. त्यामुळं हीट ऑफ रिएक्शन काय येणार, पॉझिटिव्ह येणार. हीट विल बी ऍब्सॉर्ब्ड. रिएक्शन इज एंडोथर्मिक. अशी रिएक्शन एंडोथर्मिक असेल. मात्र जर याच्या अपोजिट असेल तर मग मात्र हीट ऑफ रिएक्शन काय आहे, निगेटिव्ह. हीट एनर्जी बाहेर टाकली जाईल, हीट इज रिलीज्ड अँड रिएक्शन इज एक्सोथर्मिक. इथं दोन रिएक्शन्स त्यांनी दिलेले आहेत, नायट्रोजन ऑक्सिजन, त्याच्यापासून NO2. जर ही आहे अशी जर रिएक्शन असेल तर मग इथं तुम्हाला ट्वाइस करून घ्यावं लागेल तर रिएक्शन बॅलन्स होईल. तर ही एंडोथर्मिक रिएक्शन आणि KClO3 याचं डिकम्पोजिशन केलेलं आहे. इथं हीट एनर्जी बाहेर टाकलेली आहे. पोटॅशियम क्लोराईडचं डिकम्पोजिशन आहे. ठीक आहे, एक्झोथर्मिक एंडोथर्मिक बेसिक ते लक्षात ठेवा. त्याच्या पुढचा पॉइंट आहे स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिएक्शन. त्यावेळेला काही स्टँडर्ड असतं त्यावेळेला हे असं 0 ऍड होतं. म्हणजे आतापर्यंत आपण नुसतं डेल्टा एच लिहित होतो, तर तिथं एक्स्ट्राचा 0 दिसेल. तो आला की ओळखायचं की ही व्हॅल्यू स्टँडर्ड एन्थाल्पी आहे. म्हणजे स्टँडर्ड एन्थाल्पी काय प्रकार आहे तर तिथं काही स्टँडर्ड व्हॅल्यूज डिफाईन केलेल्या असतील आणि त्या पर्टिक्युलर व्हॅल्यूज मेंटेन करून तुम्ही चेंज इन एन्थाल्पी फाइंड आउट करायचा असतो. मग हे सगळं कशासाठी करायचं आहे, टू कम्पेअर द एन्थाल्पी चेंजेस ऑफ डिफरंट रिएक्शन्स. दे हॅव टू बी रिपोर्टेड अंडर सिमिलर सेट ऑफ कंडिशन्स. समजा मला दोन रिएक्शन्सचं कंपॅरिझन करायचं आहे, त्यांच्या एन्थाल्पी चेंजेस बघायचे, तर दोघांच्या बाबतीत कंडिशन्स सेम पाहिजे तर त्यांची एन्थाल्पी चेंजेस आपल्याला कम्पेअर करता येतील. मग हे जे स्टँडर्ड म्हटले ते नेमकं काय ते बघूयात आपण. थर्मोडायनॅमिक स्टँडर्ड स्टेट. द स्टँडर्ड स्टेट ऑफ ए सबस्टन्स इज द फॉर्म इन विच द सबस्टन्स इज मोस्ट स्टेबल. कोणत्याही सबस्टन्सची स्टँडर्ड स्टेट कशाला म्हणायचं तर तो सबस्टन्स मोस्ट स्टेबल पाहिजे. कधी, त्या कंडिशन पुढे सांगितल्या, ऍट अ प्रेशर ऑफ 1 bar अँड ऍट अ टेम्परेचर 298 केल्विन. 298 केल्विन म्हणजेच 25 डिग्री सेंटीग्रेड. मग हे प्रेशर मेंटेन करा, हे टेम्परेचर मेंटेन करा, त्यावेळेला तो सबस्टन्स कोणत्या स्टेटमध्ये आहे बघा. वॉटर 25 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर 1 bar प्रेशर घेतलं तर ते लिक्विड स्टेटमध्ये असणार आहे, तेव्हा वॉटरची स्टँडर्ड स्टेट ही लिक्विड झाली. इफ रिएक्शन इन्व्हॉल्व्स स्पेसिस इन सोल्युशन
जर त्या ठिकाणी एखाद्या सबस्टन्सचं एखाद्या कंपाऊंडचं सोल्युशन तयार केलेलं असेल, इफ रिएक्शन इन्व्हॉल्व स्पेसिस इन सोल्युशन, इट्स स्टँडर्ड स्टेट रेफर्स टू 1 मोलर कॉन्सन्ट्रेशन. मग त्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन किती पाहिजे? 1 मोलर पाहिजे. स्टँडर्ड स्टेट्स of certain elements and compounds are hydrogen gaseous state, mercury gaseous state, sodium solid state, carbon graphite, C2H5OH liquid. हे तेवढं जरा चेक केलं पाहिजे मर्क्युरीचं, कारण मर्क्युरी नॉर्मली लिक्विड स्टेट मध्ये असतो. त्यानंतर कॅल्शियम कार्बोनेट सॉलिड स्टेट, CO2 गॅसियस स्टेट, H2O वॉटर, हायड्रोजन ऍटम लिहिलेला आहे तर तो गॅसियस स्टेट, रेफर टू 1 बार अँड 25 डिग्री सेंटीग्रेड. त्यामुळे हे जे ठराविक सबस्टन्सेस कंपाऊंड्स जे दिलेले आहेत त्यांच्या स्टेट्स तेवढं जरा बघून ठेवा. याच्यातलं हे तेवढं फक्त काढून टाका, ही प्रिंटिंग मिस्टेक आहे. बाकी हे त्यांनी असंच दिलेलं आहे पुस्तकामध्ये. ठीक आहे, बघू आता काय आणखीन. त्याच्या पुढचा पॉइंट, आता या सगळ्या कंडिशन जर तुम्ही मेंटेन केल्या तर अशा परिस्थितीमध्ये जो एन्थाल्पी चेंज मिळेल त्याला स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ दॅट रिएक्शन म्हणतात. द स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिएक्शन is the enthalpy change accompanying the reaction when the reactants and products involved are in their standard states. म्हणजे त्याच्यामध्ये जे रिएक्टंट्स आहेत, जे प्रोडक्ट्स फॉर्म होतील ते त्यांच्या स्टँडर्ड स्टेट मध्ये पाहिजेत. आणि अशा परिस्थितीमध्ये होणारा एन्थाल्पी चेंज त्याला म्हणतात स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिएक्शन. नेक्स्ट पॉइंट आहे थर्मोकेमिकल इक्वेशन. इम्पॉर्टंट करून ठेवा डेफिनेशन वगैरे त्याची. इट इज द बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन. सगळ्यात पहिल्यांदा ते केमिकल इक्वेशन बॅलन्स्ड पाहिजे, इन विच एन्थाल्पी चेंज डेल्टा एच ची व्हॅल्यू प्रॉपरली मेन्शनड पाहिजे. फिजिकल स्टेट्स, जे काही रिएक्टंट्स प्रोडक्ट्स आहेत त्यांच्या फिजिकल स्टेट्स and a number of moles of reactants and products have been specified. एवढ्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये प्रॉपरली मेन्शनड पाहिजेत. सगळ्यात पहिलं ते केमिकल इक्वेशन बॅलन्स्ड पाहिजे. सगळे रिएक्टंट्स प्रोडक्ट्स त्यांच्या फिजिकल स्टेट्स सांगा, नंबर ऑफ मोल्स रिएक्टंट्स आणि प्रोडक्ट्सचे सांगा. अशा परिस्थितीमध्ये होणारा एन्थाल्पी चेंज तो सुद्धा तिथं मेन्शन करायचा. अशा इक्वेशनला थर्मोकेमिकल इक्वेशन असं म्हणतात. नेक्स्ट पॉइंट, गाईडलाईन्स फॉर रायटिंग थर्मोकेमिकल इक्वेशन्स. हे थर्मोकेमिकल इक्वेशन लिहिण्यासाठी काही रूल्स, रेग्युलेशन्स, गाईडलाईन सांगितलेले आहेत. पहिलं, द इक्वेशन शुड बी बॅलन्स्ड फॉर गिव्हन रिएक्टंट्स अँड प्रोडक्ट्स. ते इक्वेशन प्रॉपरली बॅलन्स्ड पाहिजे. डेफिनेशन मध्ये सांगितलेलं आहे, द व्हॅल्यू अँड अप्रोप्रिएट साइन ऑफ एन्थाल्पी चेंज इज गिव्हन ऑन द राईट हँड साइड. धिस व्हॅल्यू इज डेल्टा एच 0 आणि रिएक्शन साठी आर लिहायचं, एन्थाल्पी ऑफ रिएक्शन. जे काही डेल्टा एच ची व्हॅल्यू तुम्ही लिहिताय त्याची व्हॅल्यू आणि त्याचं चिन्ह प्रॉपरली मेन्शन पाहिजे. The physical states of reactants and products are specified by letter. त्यांच्या फिजिकल स्टेट्स सांगण्यासाठी यस वापरायचं सॉलिड साठी, एल लिक्विड साठी, जी गॅसियस स्टेट साठी आणि AQ ॲक्वियस सोल्युशन साठी. सो धिस एन्थाल्पी, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिएक्शन व्हॅल्यू रेफर्स टू फिजिकल स्टेट्स ऑफ सबस्टन्सेस those appear in the equation. तर त्या इक्वेशन मध्ये ज्या काही तुम्ही फिजिकल स्टेट्स सांगितलेल्या आहेत त्याच स्टेट्स साठी ही डेल्टा एच ची व्हॅल्यू असेल. द गिव्हन व्हॅल्यू ऑफ स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिएक्शन, दॅट इज डेल्टा एच 0, assumes that
द रिॲक्शन ऑकर्स इन ए गिव्हन डिरेक्शन. दिलेली जी काही रिॲक्शन आहे, समजा इथं ए प्लस बी लिहिलं आणि इकडं सी प्लस डी लिहिलं आणि त्याच्यासाठी पुढे डेल्टा एच ची व्हॅल्यू सांगितली. तर इथं असं ऍझ्युम करायचं आहे की ए आणि बी एकमेकांशी रिॲक्ट होणार आणि प्रोडक्ट म्हणून तुम्हाला कोण मिळणार, सी आणि डी मिळणार. म्हणजे या डिरेक्शन मध्ये रिॲक्शन घडणार. त्याला आपण फॉरवर्ड रिॲक्शन म्हणू. तर ही जी डेल्टा एच झिरोची व्हॅल्यू आहे ही फॉरवर्ड रिॲक्शन साठी आहे. डेल्टा एच झिरो फॉर द रिव्हर्स रिॲक्शन इक्वल्स इन मॅग्निट्यूड अँड अपोजिट इन साइन टू दॅट ऑफ द फॉरवर्ड रिॲक्शन. हीच रिॲक्शन जर तुम्ही इकडून इकडे घेतली अपोजिट, तर या डेल्टा एच ची जी काही व्हॅल्यू आहे त्याचं चिन्ह बदला. हे जर प्लस असेल तर हे मायनस घ्यायचं, व्हॅल्यू तेवढीच ठेवायची, आणि मायनस असेल तर प्लस घ्यायचं. मग रिॲक्टंट टू प्रोडक्ट ए आणि बी कडून सी आणि डी कडे जाताना जर ती एक्झोथर्मिक असेल तर रिव्हर्सल काय असेल, एंडोथर्मिक असेल. ॲन एक्झोथर्मिक रिॲक्शन ऑन रिव्हर्सल बिकम्स एंडोथर्मिक अँड व्हाईस वर्सा. बघा हे गाईडलाईन्स काय सांगतायत ते, बऱ्याच गोष्टी आहेत, व्यवस्थित करून ठेवा. गाईडलाईन सुद्धा एखाद दुसऱ्या वेळेला विचारलेल्या आहेत. When coefficients indicating the number of moles of all substances in thermochemical equation are multiplied or divided by a certain numerical factor. जी काही इक्वेशन आहे, समजा हे या पद्धतीने इक्वेशन आहे, परत एकदा तेच इक्वेशन घेतो आणि इथं डेल्टा एच ची काहीतरी व्हॅल्यू आहे. आता समजा तुम्ही या इक्वेशनला, हे थर्मोकेमिकल इक्वेशन आहे, या इक्वेशनला जर समजा तुम्ही 2 न मल्टिप्लाय केलं तर हे सगळ्यांना 2 न मल्टिप्लाय करत यायचं आणि त्याच टर्मनं ह्या डेल्टा एच ची जी काही व्हॅल्यू असेल त्याला पण 2 न मल्टिप्लाय करायचं. म्हणजे इथं जर एक्स असेल तर त्याचं 2x. द करेस्पॉन्डिंग डेल्टा एच झिरो नीड टू बी मल्टिप्लाइड ऑर डिव्हायडेड बाय द सेम फॅक्टर. त्याच फॅक्टरनं या डेल्टा एच च्या व्हॅल्यूला मल्टिप्लाय करा किंवा डिव्हाइड करा. म्हणजे थोडक्यात इक्वेशन्स ज्या पद्धतीनं तुम्ही वापरताय त्या पद्धतीनं तुम्ही ही थर्मोकेमिकल इक्वेशन्स वापरू शकताय. त्याच्या पुढचा पॉइंट आहे स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन. ही सगळ्यात महत्वाची डेफिनेशन आहे, व्हेरी 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 इम्पॉर्टंट. द स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ ए कंपाऊंड, म्हणजे तो कंपाऊंड फॉर्म होणार आहे, तर जो कंपाऊंड फॉर्म होतो त्याची एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन असते. इज द एन्थाल्पी चेंज that accompanies a reaction in which 1 mole of pure compound in its standard state is formed from its elements in their standard state. म्हणजे उजव्या बाजूला जो प्रोडक्ट तुम्हाला मिळणार आहे त्याचा 1 मोलच तयार झाला पाहिजे, म्हणजे त्याच्या अलीकडे इथं 1च पाहिजे, हे लक्षात घ्या. त्या पद्धतीनं तुम्ही रिॲक्टंट्स अरेंज करायचे त्यांच्या स्टँडर्ड स्टेट्स. त्यामुळं एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन म्हटलं, स्टँडर्डला स्टँडर्ड स्टेट्स येतील, कंडिशन सगळ्या स्टँडर्ड येतील. फॉर्मेशन असा शब्द आला की कंपाऊंडचा 1 मोलच तयार झाला पाहिजे, हे लक्षात ठेवा. त्या पद्धतीनं तुम्ही रिॲक्टंट्सना बॅलन्स करायचं आहे. तर इथं 2 उदाहरणं दिलेली आहेत, त्यांच्या रिॲक्शन्स इथं तयार आहेत. समजा मला अमोनियाचं एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन पाहिजे, म्हणजे NH3 तयार होणार. इकडं आता मला काय लिहावं लागेल, नायट्रोजन लिहावं लागेल, हायड्रोजन लिहावं लागेल. आता इथं N2H2 आहे तर इथं ट्वाईस करून घ्या, म्हणजे ट्वाईस N याचं काम झालं. मात्र हायड्रोजन किती झाले, 6 हे असेल. तर तुम्ही, पण ह्याच्यामध्ये आता झालं कसं बघा की इकडं 1 मोल पाहिजे मला. आता इथं जर 1 मोल करायचं असेल
तर काय करावं लागेल, पूर्ण इक्वेशनला 2 न डिव्हाइड केलं पाहिजे. म्हणजे इथे येणार 1/2, त्यानंतर इथे येणार 3/2 आणि मग इथलं 2 तुम्ही काढून टाकू शकता. म्हणजे पहिल्यांदा आपण बॅलन्स केलं आणि बॅलन्स करून या डेफिनेशन प्रमाणे इथं मला 1 पाहिजे म्हणून 2 न डिव्हाइड केलं. मग ही रिएक्शन तुम्ही एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन साठी वापरू शकता. इथं सुद्धा बघा वॉटर साठी कसं केलेलं आहे बघा, H2O ला इथं 1/2 O2 लिहिले बघा. त्यामुळे ही रिएक्शन व्यवस्थित, सॉरी, ही डेफिनेशन काय नेमकं त्याच्यामध्ये म्हणायचं आहे ते प्रॉपरली समजून घ्या. नेक्स्ट पॉइंट आहे स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिएक्शन फ्रॉम स्टँडर्ड एन्थाल्पीज ऑफ फॉर्मेशन. एन्थाल्पीज ऑफ फॉर्मेशन वरून एन्थाल्पी ऑफ रिएक्शन आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. The standard enthalpies of formation of compounds are used to determine standard enthalpies of reactions. तेच सांगितले, फक्त वाक्य पूर्ण केले. काय काय त्याच्यामध्ये कन्सिडर करायच्या गोष्टी बघा. स्टँडर्ड एन्थाल्पीज ऑफ फॉर्मेशन ऑफ एन इलेमेंट, जर तो इलेमेंट फॉर्मॅटमध्ये असेल तर ते 0 घ्यायचं. हायड्रोजन, Cl2, क्लोरीन, कार्बन यांच्या एन्थाल्पीज ऑफ फॉर्मेशन स्टँडर्ड स्टेट मधल्या 0 घ्यायच्या आहेत. एन्थाल्पीज ऑफ फॉर्मेशनला असं नोटेशन आहे, स्टँडर्ड असेल तर 0. स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ कंपाऊंड इज इक्वल टू इट्स स्टँडर्ड एन्थाल्पी. तो कंपाऊंड फॉर्म होताना जे काही त्याची एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन असेल तीच त्याची स्टँडर्ड एन्थाल्पी कन्सिडर करायची. कन्सिडर द रिएक्शन, रिएक्शन अशी घेतलेली आहे, ए आणि बी ची रिएक्शन आहे. प्रोडक्ट्स आहेत सी आणि डी, नंबर ऑफ मोल्स इंडिकेट केलेले आहेत. तर स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिएक्शन कशी फाइंड आउट करायची आहे बघा. पहिल्यांदा प्रोडक्ट्सच्या एन्थाल्पीज घ्या, त्यांची समेशन, त्याच्यातून रिएक्टंट्सची एन्थाल्पी घेऊन त्यांची समेशन त्याच्यातून वजा करा. हेच त्यांनी फक्त एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन मध्ये असं मांडलेलं आहे. ही सी ची एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन, त्याला नंबर ऑफ मोल्स स्मॉल सी न मल्टिप्लाय केला, असं प्रत्येकाचं घ्या. पहिल्यांदा प्रोडक्ट्स घ्या, त्यांची समेशन, त्याच्यातून रिएक्टंट्स घेऊन त्यांची समेशन वजा करा. एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन फॉर ऑल प्रोडक्ट्स मायनस एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन फॉर ऑल रिएक्टंट्स. या पद्धतीने हे पूर्ण करा, म्हणजे मग तुम्हाला एन्थाल्पी ऑफ रिएक्शन मिळेल. इथं नोटेशन मध्ये बदल करावा लागेल, इथे एफ नाही चालणार इथं, कारण मी एन्थाल्पी ऑफ रिएक्शन घेतोय त्यामुळे इथं आर पाहिजे, इथं पण तसंच पाहिजे. तेव्हा हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, हे आपण प्रॉब्लेम सोडवण्यासाठी वापरणार आहे. त्याच्या पुढे आहे स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशन, अनादर इम्पॉर्टंट डेफिनेशन. कारण याच्यावरती प्रॉब्लेम विचारतात, फाइंड द एन्थाल्पी ऑफ कंबशन म्हणतात. त्यावेळेला हे आपल्याला माहित पाहिजे काय आहे ते. स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशन काय बघा, तिथं नोटेशन सी वापरले. द स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशन ऑफ ए सबस्टन्स इज the standard enthalpy change accompanying a reaction in which 1 mole of the substance in its standard state is completely oxidized. त्याचं पूर्णपणे ऑक्सिडेशन करायचं आहे. आणि तशा परिस्थितीमध्ये जी काही एन्थाल्पी चेंज असेल, जो काही हीट एनर्जी बाहेर पडेल, त्याला एन्थाल्पी ऑफ कंबशन असं म्हणतात. इथं पण नोटेशन चुकलेलं आहे, इथं सी पाहिजे. मग इथं काय घेतलेलं आहे बघा, C2H2 घेतलंय, ऍसिटिलीन घेतलेलं आहे अल्काईन मधलं. त्याचं ऑक्सिजन मध्ये, एक्सेस ऑक्सिजन मध्ये त्याला कम्प्लिटली बर्न्ड केलेलं आहे. रिएक्शन या पद्धतीनं होणार. मग एन्थाल्पी ऑफ कंबशन लक्षात ठेवा, प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला हे नक्की परत येणार आहे.
त्याच्या पुढे आहे बॉन्ड एन्थाल्पी. बॉन्ड एन्थाल्पी बघा काय म्हटले, द एन्थाल्पी चेंज रिक्वायर्ड टू ब्रेक ए पर्टिक्युलर कोव्हॅलंट बॉन्ड इन 1 मोल ऑफ गॅसियस मॉलिक्यूल. एक पर्टिक्युलर कुठलाही एक बॉन्ड कन्सिडर करा आणि 1 मोल ऑफ गॅसियस मॉलिक्यूल जर तुम्ही घेतले त्याची, तर त्याच्यातून तो पर्टिक्युलर बॉन्ड ब्रेक करण्यासाठी लागणारी हीट एनर्जी किंवा एन्थाल्पी चेंज टू प्रोड्यूस गॅसियस ॲटम्स अँड ऑर रॅडिकल्स इज कॉल्ड बॉन्ड एन्थाल्पी. मग तसे सगळे कोव्हॅलंट बॉन्ड्स ब्रेक केल्यानंतर त्या ठिकाणी ॲटम्स मिळतील किंवा फ्री रॅडिकल्स मिळतील. इथे एक्झाम्पल दाखवले हायड्रोजनचं बघा, या पद्धतीनं सेपरेशन केलेलं आहे, याला बॉन्ड एन्थाल्पी असं म्हणतात. इथं एफ नकोय कारण हे फॉर्मेशन नाही आहे. बऱ्याच ठिकाणी ही नोटेशन्स फुलेली आहेत, जिथं जिथं चुकलंय तिथं मी सांगितलेलं आहे, तेवढं करेक्ट करून घ्या. तर ही बॉन्ड एन्थाल्पी आहे. त्याच्यानंतर आहे ऍव्हरेज बॉन्ड एन्थाल्पी इन पॉलीएटॉमिक मॉलिक्युल्स. फॉर पॉलीएटॉमिक मॉलिक्युल्स म्हणजे ज्या मॉलिक्युलमध्ये दोनपेक्षा जास्त ॲटम्स आहेत, ऍव्हरेज बॉन्ड एन्थाल्पी ऑफ ए पर्टिक्युलर बॉन्ड इज कन्सिडर्ड. तशा परिस्थितीमध्ये तुम्हाला ऍव्हरेज बॉन्ड एन्थाल्पी घ्यावी लागते. त्याच्या पुढे बघा एक वाक्य सांगितलं, फॉर डायॲटॉमिक मॉलिक्युल्स बॉन्ड एन्थाल्पी इज सेम ॲज एन्थाल्पी ऑफ ॲटमायझेशन. जर दोनच ॲटम्स असतील, फॉर एक्झाम्पल H2, याचं कन्व्हर्शन मी असं केलं, हायड्रोजन प्लस हायड्रोजन, स्टेट्स पाहिजे असेल तर इथं घ्या. तर इथं आपण काय करतोय, एका मॉलिक्युलचं कन्व्हर्शन त्याच्या ॲटम्स मध्ये करतोय. त्यामुळे हे ॲटमायझेशनचीच प्रोसेस आहे, त्यालाच तुम्ही एन्थाल्पी ऑफ ॲटमायझेशन असं पण म्हणू शकता. रिएक्शन अँड बॉन्ड एन्थाल्पीज. The enthalpies of reactions involving substances having covalent bonds are calculated by knowing the bond enthalpies of reactants and those in the products. अशा रिएक्शन्स आहेत की ज्याच्यामध्ये सबस्टन्सेस मध्ये कोव्हॅलंट बॉन्ड्स आहेत, तर त्यांच्या एन्थाल्पीज ऑफ रिएक्शन फाइंड आउट करण्यासाठी तुम्ही बॉन्ड एन्थाल्पीचा वापर करू शकता. द कॅल्क्युलेशन्स ॲझ्युम ऑल द बॉन्ड्स ऑफ ए गिव्हन टाइप आर आयडेंटिकल. तर गृहीत धरलेलं आहे की एकाच प्रकारचे बॉन्ड्स जे असतील, एकाच प्रकारचे सगळे बॉन्ड्स हे आयडेंटिकल कन्सिडर केलं जाते. एन्थाल्पी चेंज फॉर अ रिएक्शन. मग आता ह्याच्यात काय करतात बघा, एन्थाल्पी ऑफ रिएक्शन, तर आपण काय घ्यायचंय बघा, बॉन्ड एन्थाल्पीज घ्यायचे आहेत, रिएक्टंट्सची पहिल्यांदा घ्यायची आहे, मायनस बॉन्ड एन्थाल्पी ऑफ प्रोडक्ट्स ही नंतर घ्यायची. त्यामुळे बॉन्ड एन्थाल्पी वरून कॅल्क्युलेशन करताना रिएक्टंट्स मायनस प्रोडक्ट्स आहे हे लक्षात ठेवा, आणि एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन वरून फाइंड आउट करताना प्रोडक्ट्स मायनस रिएक्टंट्स आहे. हे दोन्ही पण व्यवस्थित बघून ठेवा, गोंधळ नको त्याच्यामध्ये. नाव कन्सिडर द रिएक्शन. इथं बघा हायड्रोजन घेतले, आयोडीन घेतले, HI तयार झालेला आहे. तर इथं एन्थाल्पी ऑफ रिएक्शन जी आहे, हायड्रोजनची बॉन्ड एन्थाल्पी, आयोडीनची बॉन्ड एन्थाल्पी, हे झाले रिएक्टंट्स, त्यांची बेरीज केली, मायनस HI ची बॉन्ड एन्थाल्पी, इथे H पाहिजे बघा, आणि त्याची दुप्पट, कारण इथं 2 आहे, ते त्याच्यातून सबट्रॅक्ट करायचं, इथं मायनस आहे. त्यामुळे बॉन्ड एन्थाल्पीज दिलेत का एन्थाल्पीज ऑफ फॉर्मेशन दिलेत, व्यवस्थित बघून घ्या आणि मग ठरवा. नेक्स्ट पॉइंट आहे हेस लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट समेशन. अनदर इम्पॉर्टंट पॉइंट, याचं स्टेटमेंट इम्पॉर्टंट आणि याच्यावरती बेस्ड प्रॉब्लेम असेल, मे बी 3 मार्क 4 मार्क जसं असेल तसं. काय म्हटले बघा या स्टेटमेंटमध्ये, ओव्हरऑल द एन्थाल्पी चेंज फॉर अ रिएक्शन is equal to sum of enthalpy changes of individual steps in the reaction. एखादी रिएक्शन आहे, समजा त्या रिएक्शनचे मी 2-3 स्टेप्स केले,
तर प्रत्येक स्टेप मधली एन्थाल्पी चेंज काढा. समजा 3 स्टेप्स आहेत तर तुम्हाला एन्थाल्पी चेंजच्या 3 व्हॅल्यूज मिळतील. तिघांची बेरीज करा. ती काय असेल? पूर्ण त्या रिॲक्शन, कम्प्लीट रिॲक्शन, म्हणजे मी रिॲक्शनच्या स्टेप्स किती केल्या? 3. फर्स्ट, सेकंड, थर्ड. आणि पहिली रिॲक्शन डायरेक्ट रिॲक्टंट टू प्रोडक्ट आहे. तर ती जी मेन रिॲक्शन आहे, मेन रिॲक्शनचा एन्थाल्पी चेंज आणि या 3 स्टेप्सच्या एन्थाल्पी चेंजची समेशन सेम असते. त्याच्यात काहीही बदल होत नाही. द एन्थाल्पी चेंज फॉर अ केमिकल रिॲक्शन इज द सेम regardless of the path by which the reaction occurs. एखाद्या केमिकल रिॲक्शनचा एन्थाल्पी चेंज हा सेम असतो. तुम्ही कितीही त्याच्यामध्ये स्टेप्स करा, कशाही पद्धतीने ती रिॲक्शन घडवून आणा. मग याच्यावरून कळते की एन्थाल्पी चेंज हे स्टेट फंक्शन आहे. इट डिपेंड्स ओनली अपॉन इनिशियल अँड फायनल स्टेट. His law is a direct consequence of the fact that enthalpy is a state function. The enthalpy change of a reaction depends only on the initial and final states and not on the path by which the reaction occurs. एन्थाल्पी चेंज हे इनिशियल आणि फायनल स्टेट वरतीच अवलंबून असते. कोणत्या मार्गे ती रिॲक्शन घडते ते महत्वाचं नाही. आता इथं रिॲक्शन दिलेले आहे. मला रिॲक्शन काय पाहिजे होते? हायड्रोजन आणि नायट्रोजन पासून मला अमोनिया तयार करायचा आहे. आता प्रोसेस बघा, ही पहिली रिॲक्शन केली H2N2, तर N2H4 तयार झालं, त्याच्यासाठी एवढी व्हॅल्यू आली. त्या N2H4चं हायड्रोजन बरोबर रिॲक्शन केली, त्याच्यापासून अमोनिया तयार झाला, त्याची व्हॅल्यू एवढी आली. मग ही पहिली स्टेप मधली एन्थाल्पी चेंज आहे, हे दुसऱ्या स्टेप मधलं एन्थाल्पी आहे. या दोघांची बेरीज, मग चिन्हासहित बेरीज केली की व्हॅल्यू एवढी येते. हेच जर तुम्ही ही डायरेक्ट रिॲक्शन जर अशी कॅरी आउट केली तर व्हॅल्यू एवढीच राहते. मग ही झाली डायरेक्ट स्टेप, ह्या झाल्या त्याच्या 2 स्टेप. मग डायरेक्ट स्टेप मध्ये जी व्हॅल्यू येते तीच इथे येते. द सम ऑफ द एन्थाल्पी चेंजेस फॉर स्टेप्स 1 and 2 इज इक्वल टू एन्थाल्पी चेंज फॉर द ओव्हरऑल रिॲक्शन. हेच त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, बाकी विशेष काय त्याच्यामध्ये नाही आहे जास्त. आता याचं ऍप्लिकेशन कुठं करतात त्या हेस लॉचं बघा. The Hess law has been useful to calculate the enthalpy changes for the reactions with their enthalpies being not known experimentally. हेस लॉचा वापर करून तुम्ही अशा रिॲक्शन्सच्या एन्थाल्पी चेंजेस काढू शकताय की ज्या एक्सपेरिमेंटली डिटरमाइन करणं शक्य नाही. आपण ते प्रॉब्लेम सोडवताना बघू त्याच्यामध्ये ते कसं घ्यायचंय, काय घ्यायचंय. ते सोपं काम आहे. जसे आपण मॅथ्स मध्ये इक्वेशन सोडवतो त्या पद्धतीने ते सोडवायचं आहे.